गुड मॉर्निंग एव्हरीवन. विद्यार्थी मित्रांनो, आइन्स्टाईनच्या इक्वेशनचे ऑब्झर्वेशन्स फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचे आपण स्टडी करत होतो. तोच पार्ट आपण कंटिन्यू करू. मागच्या तासात आपण 5 ऑब्झर्वेशन्स डिस्कस केले. उरलेले जे ऑब्झर्वेशन्स आहेत ते आपण थोडक्यात बघूयात. खरं तर ते पूर्ण व्हिडिओ आपण केला एक, पण ते काही लोकांच्या आग्रहास्तव न लक्षात आल्यामुळं परत एकदा आपण ते ऑब्झर्वेशन्स बघूयात. तर ऑब्झर्वेशन नंबर 1 ते 5 आपण मागच्या तासात पाहिले. समोरचे जे आहेत 5 ते 9 ऑब्झर्वेशन्स ते आपण पुढं बघूया. तर 6व्या नंबरचं ऑब्झर्वेशन, डिपेंडिंग अपॉन आइन्स्टाईन्स फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन. Observation number 6, Einstein's photoelectric equation is, now it is depend upon actual equation. So Einstein's photoelectric equation is given by kinetic energy equal to h nu minus phi 0, where h nu is energy absorbed by electrons or energy carried by the incident photon, and this phi 0 is work function, and this is kinetic energy of ejected electrons. So this is Einstein's equation. From this relation it is clear that kinetic energy is directly proportional to frequency of incident radiation, as the work function for given metal surface is always constant, or nu 0 is constant. So work function for given metal surface is always constant, therefore h is also constant, therefore kinetic energy is directly proportional to frequency of incident radiation. सो इट मस्ट बी क्लिअर. हे इथं स्पष्ट व्हायला पाहिजे की एका मेटल सरफेससाठी वर्क फंक्शन जे असतं ते नेहमी कॉन्स्टंट असतं. मग ते मेटल सरफेस कॉपरचं असो, सिझियमचं असो, सोडियमचं असो, पोटॅशियमचं असो, यांच्यासाठी वेगवेगळं. पण सोडियमसाठी कधीही तेवढीच ऊर्जा लागेल त्याच्यातून इलेक्ट्रॉन बाहेर पडायला. सिझियमवर एनर्जी पडली तर त्याच्यातून बाहेर इलेक्ट्रॉन पडायला तेवढीच ऊर्जा लागेल. तिला म्हणायचं वर्क फंक्शन. जे वर्क फंक्शन एका मेटल सरफेससाठी कॉन्स्टंट राहतं, मेटल टू मेटल बदलतं, त्याच्यामुळे फ्रिक्वेन्सी आपण बदलणार असतो. तर कायनेटिक एनर्जी इमिटेड इलेक्ट्रॉनची ही फ्रिक्वेन्सीला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. मॅथमॅटिकल इक्वेशन नीट बघा, कारण याचा ग्राफ तुम्हाला काढायचा आहे आता. आणि आपल्याला माहिती आहे स्ट्रेट डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल तर त्याचा ग्राफ कसा येत असतो. फॉर अ गिवन मटेरियल phi is always constant. आता दुसरा भाग बघा त्याचा. इट इज क्लिअर दॅट दिस मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ इमिटेड इलेक्ट्रॉन्स डिपेंड्स अपॉन मटेरियल ऑफ द इमिटर, मीन्स वर्क फंक्शन. मटेरियलवर डिपेंड राहते म्हणजे वर्क फंक्शनवर डिपेंड राहते, किंवा वर्क फंक्शनवर डिपेंड राहते म्हणजे मटेरियलवर डिपेंड राहते. ते कसं मी एक्झाम्पलसह सांगितलं. आणि दुसरा पार्ट, अँड व्हॅरीज लिनियरली विथ फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडंट रेडिएशन. लिनियरली म्हणजेच कसं रिलेशन, डायरेक्टली प्रोपोर्शनल. कुणासोबत, फ्रिक्वेन्सीसोबत. म्हणजे मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी जी इमिटेड इलेक्ट्रॉन असतात त्यांची कायनेटिक एनर्जी, मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ही वर्क फंक्शनवर म्हणजेच एका मेटल सरफेसवर डिपेंड राहते, आणि फ्रिक्वेन्सीला लिनियरली व्हॅरी होते म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. हे थोडक्यात ग्राफिकली आपल्याला मांडायचं आता हेच पार्ट. इट इज इंडिपेंडंट ऑफ इंटेन्सिटी ऑफ इन्सिडंट रेडिएशन. ही आणखी एक महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये, की जी एनर्जी असते, खरं तर फेल्युअर्स ऑफ वेव्ह थिअरी टू एक्सप्लेन ऑब्झर्वेशन्स ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की वेव्ह थिअरीनुसार कायनेटिक एनर्जी इलेक्ट्रॉनची इंटेन्सिटीवर डिपेंड असायला पाहिजे होती. पण एक्सपेरिमेंटल स्टडी ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आणि आइन्स्टाईनचं फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन दोन्ही असं दाखवतात की कायनेटिक एनर्जी इमिटेड इलेक्ट्रॉनची इंटेन्सिटीवर डिपेंड नसते, तर ते कशावर डिपेंड राहते, फ्रिक्वेन्सीवर डिपेंड राहते. हे फार महत्त्वाचं कन्क्लुजन आहे बघा, दोन्ही ऑब्झर्वेशन्सवरून, एक्सपेरिमेंटचे सुद्धा आणि आइन्स्टाईनच्या इक्वेशनचे सुद्धा. सो इट इज इंडिपेंडंट ऑफ इंटेन्सिटी ऑफ इन्सिडंट रेडिएशन. आता ग्राफिकली पहा कसं झालं. कशा कशाचा ग्राफ काढला, नीट लक्ष द्या या ग्राफकडे. हे पुस्तकात फारसे दिले नाहीत, मी थोडंसं जास्त एक्सप्लेन केलं. एक्स ॲक्सिसवर घेतली आपण इन्सिडेंट लाईटची फ्रिक्वेन्सी रेडिएशनची, वाय ॲक्सिसवर घेतली कायनेटिक एनर्जी. इथं 0 आणि खाली निगेटिव्ह किमतीसुद्धा आहेत कायनेटिक एनर्जीच्या. 0 0 असताना, दोन्ही किमती 0 असताना कायनेटिक एनर्जी आणि फ्रिक्वेन्सी
त्याच्यात म्हणजे कायनेटिक एनर्जी वाढत नाही. हळूहळू आपण फ्रिक्वेन्सी वाढवत गेलं, μ0 येईपर्यंत इमिटेड इलेक्ट्रॉनला कायनेटिक एनर्जीच येत नाही. म्हणजे μ0 इतकी फ्रिक्वेन्सी असेपर्यंत त्याच्यातून इलेक्ट्रॉनच इमिट झाले नाहीत. त्याच्यामुळं ही किंमत एक्स ॲक्सिसवर वाढत गेली, वाय ॲक्सिसवर वाढत नाही. म्हणजे कोणती किंमत वाढली नाही? कायनेटिक एनर्जी वाढली नाही. इन्क्रीज काय झालं? फक्त फ्रिक्वेन्सी. सो फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस, कायनेटिक एनर्जी रिमेन्स सेम, दॅट इज 0 अप टू 0 टू μ0 व्हॅल्यू ऑफ इन्सिडंट फ्रिक्वेन्सी. पण एकदा का इन्सिडंट फ्रिक्वेन्सी μ0 इतकी झाली म्हणजे किती? थ्रीशोल्ड झाली की इलेक्ट्रॉन बाहेर पडतात. इव्हन थ्रीशोल्डला सुद्धा कायनेटिक एनर्जी 0 असते. इलेक्ट्रॉन पळत नाहीत, फक्त बाहेर येऊन थांबतात. पळण्यासाठी काय लागेल? तर फ्रिक्वेन्सी. ती आपल्याला पुढच्या याच्यामध्ये बघायची. पण μ0च्या नंतर जर तुम्ही फ्रिक्वेन्सी वाढवली, आता बघा ही फ्रिक्वेन्सी इथून पुढं वाढवली, तसं कायनेटिक एनर्जी वाढत जाते. म्हणजे कायनेटिक एनर्जीचं न्यूचं रिलेशन ग्राफ कसं आला? स्ट्रेट लाईन. कारण हे रिलेशन कसं आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल. आता याचं दुसरी बाजू बघा. हा ग्राफ आपण मागे घेतला तर तो निगेटिव्ह वाय ॲक्सिसवर कुठे येऊन भेटायला? या φ0ला. म्हणजे φ0ची किंमत कशी आहे? मायनस. हे जे पार्ट दाखवतो खालचा, हे -φ0 म्हणजे वर्क फंक्शन. असं कमीत कमी एनर्जी, ज्या एनर्जीला इलेक्ट्रॉन बाहेर पडतात तेव्हाची फ्रिक्वेन्सी किती असेल? ही थ्रीशोल्ड फ्रिक्वेन्सी असते. थ्रीशोल्ड फ्रिक्वेन्सीला जी कायनेटिक एनर्जी असते ती φ0 इतकी असते थोडक्यात आपण म्हणू. म्हणजे एवढी एनर्जी ही मायनस ॲक्सिसवर आपल्याला प्लॉट करावं लागली. म्हणजे या ग्राफचा वाय इंटरसेप्ट काय यायला आहे? φ0 वर्क फंक्शन. आणि एक्स इंटरसेप्ट काय येतो? तर फ्रिक्वेन्सी. ह्या गोष्टी थोड्या व्यवस्थित लक्षात घ्यायच्या आणि आठवणीत ठेवायच्या, कारण ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न तुमच्या याच्यावर येऊ शकतात. तर हे झालं 6वं ऑब्झर्वेशन, डिपेंडिंग अपॉन आइन्स्टाईन्स फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन. कन्क्लुजन: कायनेटिक एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी. इट ऑल्सो डिपेंड्स अपॉन मटेरियल बट इंडिपेंडंट ऑफ इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन. म्हणजे कायनेटिक एनर्जी डिपेंड कशावर राहिली? इंटेन्सिटीवर, इंडिपेंडंट ऑफ इंटेन्सिटी, डिपेंड अपॉन फ्रिक्वेन्सी आणि त्याचं बाकीचा पार्ट आला त्याच्यात. तर हे झालं पूर्ण एक्सप्लेनेशन ह्या 6व्या ऑब्झर्वेशनचं. आता 7वं ऑब्झर्वेशन बघा. नेक्स्ट ऑब्झर्वेशन नंबर 7. हे थोडं थिअरॉटिकल असेल. ड्यू टू इन्सिडंट रेडिएशन द इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड with different kinetic energy from different regions of metal surface. नीट लक्ष द्यायच्यावर. हे काय सांगतं? इन्सिडंट रेडिएशन पडला, आइन्स्टाईनच्या म्हणण्यानुसार ते कॅरी करून नेलेली एनर्जी जी असते ते मेटल सरफेसमधले इलेक्ट्रॉन ॲब्झॉर्ब करतात. मेटल सरफेसमधले इलेक्ट्रॉन का एकाच ठिकाणी आहेत का? ते सरफेसच्या जवळ काही असतील, त्याच्या खालच्या तळाला काही असतील, एकदम खाली काही असतील, वेगवेगळ्या भागात असतात. त्यांच्यापर्यंत फोटॉन गेला, त्याच्याशी कोलाईड झालं की ते इलेक्ट्रॉन एनर्जी ॲब्झॉर्ब करणार. म्हणजे वेगवेगळ्या भागातले इलेक्ट्रॉन एनर्जी ॲब्झॉर्ब करतात आणि ते बाहेर पडतात. डिफरंट रिजनमधले इलेक्ट्रॉन बाहेर पडत असतात आणि ते बाहेर पडणारे इलेक्ट्रॉन काय होतात? आता पुढं काय होतं त्याचं बघा. आता when the collector is at negative potential an electron will lose its kinetic energy. जर कलेक्टरला निगेटिव्ह पोटेन्शियल दिलं नाही तर कायनेटिक एनर्जी यांची वाढणारच आहे फ्रिक्वेन्सीनुसार. पण जर समोरच्या कलेक्टरला आपण निगेटिव्ह पोटेन्शियल दिलं, आता बॅटरीच्या पोलॅरिटी चेंज केल्या, एक्सपेरिमेंटमध्ये कशा केल्या? त्या कम्युटेटरच्या मदतीनं. इकडेही एक्सपेरिमेंटचा पार्ट तसाच ऑब्झर्वेशन केले त्यांनी, कोणी? आइन्स्टाईननी. मग त्याला जर आता निगेटिव्ह पोटेन्शियल दिलं कलेक्टरला, म्हणजे त्याचा इलेक्ट्रॉनला विरोध करण्याची क्षमता वाढवली. मग जे इलेक्ट्रॉन इमिटरने इमिट केले, इमिटरने इमिट केलेले इलेक्ट्रॉन जसे जसे पुढं पळायला लागले तसा त्याला कलेक्टरचा विरोध जास्त होऊ लागला त्याच्याकडे येण्यासाठी. आणि जर कलेक्टर विरोध करायला लागला तर हळूहळू त्यांचा वेग काय होईल? कमी होईल आणि एखाद्या वेळेस ते तिथं पोहोचणारही नाहीत. आणि जर इलेक्ट्रॉन पोहोचलेच नाही कलेक्टरला तर कलेक्टरचं करंट काय होईल? 0. हे झालं त्याचं एक्सप्लेनेशन. वेन कलेक्टर इज ॲट निगेटिव्ह पोटेन्शियल, कलेक्टरला निगेटिव्ह पोटेन्शियल दिलं, इलेक्ट्रॉन विल लूज इट्स कायनेटिक एनर्जी अगेन्स्ट द रिटार्डिंग फोर्स. इलेक्ट्रॉनला कायनेटिक एनर्जी मिळेल. वापरलेली फोटॉनची एनर्जी 2 प्रकारे वापरली, वर्क फंक्शन, कायनेटिक एनर्जी. आता या कायनेटिक एनर्जीने इलेक्ट्रॉन पळायला लागतील कुणाकडं? कलेक्टरकडं.
पण इलेक्ट्रॉनचा चार्ज निगेटिव्ह, कलेक्टरला निगेटिव्ह दिला तर तो निगेटिव्ह कलेक्टर यांना रिपेल करणे म्हणजे कोणता फोर्स आला त्याच्या व्याख्या करणारा रिटार्डिंग फोर्स. म्हणजे रिटार्डिंग फोर्सच्या विरोधात काम करण्यासाठी कायनेटिक एनर्जी खर्च होईल, लॉस होईल. जर काही इलेक्ट्रॉनची एनर्जी पूर्णपणे लॉस झाली तर असे इलेक्ट्रॉन कलेक्टरपर्यंत पोहोचणार सुद्धा नाहीत अँड मे नॉट रीच द कलेक्टर कॉझिंग झिरो फोटो करंट. मग तिथलं करंट काय होईल? झिरो होईल फोटो करंट, कारण इलेक्ट्रॉनची एनर्जीच खर्च झाली त्या निगेटिव्ह पोटेन्शियलमुळं. मग असं जर झालं दॅट स्टॉपिंग पोटेन्शियल द फोटो करंट बिकम्स झिरो. हे कन्क्लुडिंग पार्ट आहे बघा व्यवस्थित, हे ऑब्जेक्टिव्हसाठी काढू शकतात प्रश्न. म्हणजे स्टॉपिंग पोटेन्शियल V0 जर आपण दिलं कलेक्टरला तर कलेक्टरचं करंटच काय होतं? झिरो होतं, कारण त्याच्यापर्यंत इलेक्ट्रॉनच पोहोचणार नाही. तो फोटो करंट बिकम्स झिरो. सी हिअर मॅथमॅटिकल इक्वेशन कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू E इंटू V0. हे कसं येतं मी मागच्या तासात सांगितलं तुम्हाला समजून. E इंटू V0 इक्वल टू H न्यू मायनस φ0. जे कायनेटिक एनर्जीसाठी मांडलं होतं तेच आता पोटेन्शियल एनर्जी म्हणजे EV0 साठी मांडलं. मग कायनेटिक एनर्जीचं रिलेशन फ्रिक्वेन्सीला डायरेक्टली होतं. इथं μ0चं V0चं रिलेशनसुद्धा फ्रिक्वेन्सीला कसं येईल? डायरेक्टली, कारण φ0 कसं आहे? कॉन्स्टंट एका मेटल सरफेससाठी. म्हणून आता यांचं रिलेशन काय होतं बघा. सो इट इज क्लिअर दॅट फॉर मेटल surface stopping potential depends upon the frequency of incident radiation and does not depend upon intensity of incident radiation. ते इंटेन्सिटी डिपेंड राहत नाही. तर कशावर डिपेंड राहील? परत एकदा फ्रिक्वेन्सीवर. म्हणजे आता फ्रिक्वेन्सीवर कोण कोण डिपेंड राहतं? कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम आणि स्टॉपिंग पोटेन्शियल. हे दोन्ही किमती कशावर डिपेंड आहेत? फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे. याचा सुद्धा ग्राफ आपल्याला काढायचा. आता मागच्या स्लाईडमध्ये आपण पाहिलेला जो होता तो होता कायनेटिक एनर्जीचा व्हर्सेस फ्रिक्वेन्सी अँड स्टॉपिंग पोटेन्शियल, थोडक्यात फ्रिक्वेन्सी म्हणून. आता स्टॉपिंग पोटेन्शियलचा काढायचा आपल्याला फ्रिक्वेन्सी सोबतचा ग्राफ. तर ही पूर्णचं कन्क्लुजन काय? इलेक्ट्रॉन जे बाहेर फोटॉन जे पडतात मेटल सरफेसवर, डिफरंट रिजनमधल्या इलेक्ट्रॉनशी ती कोलाईड होतात. डिफरंट रिजनमधल्या इलेक्ट्रॉनला डिफरंट कायनेटिक एनर्जी असतात. तेवढ्या कायनेटिक एनर्जीनं ते इमिट झालेले इलेक्ट्रॉन जे असतात ते कलेक्टरकडे पळतात. जर कलेक्टरला निगेटिव्ह पोटेन्शियल असेल तर कलेक्टर त्यांना विरोध करणार, ज्याच्यामध्ये पळणाऱ्या इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी लॉस होऊ शकतो. त्याच्यामुळं ते इलेक्ट्रॉन कलेक्टरपर्यंत पोहोचणारच नाहीत. जर कलेक्टरपर्यंत पोहोचलेच नाही तर कलेक्टरचं करंट होईल शून्य. इक्वेशन कसं मांडलं तर हे अशा पद्धतीने स्टॉपिंग पोटेन्शियलच्या स्वरूपात कायनेटिक एनर्जीच्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी E इंटू V0 इक्वल टू H न्यू मायनस φ0. φ0 कॉन्स्टंट राहतं तर V0 न्यूला डायरेक्टली प्रोपोर्शनल येतं. मेटलवर सुद्धा डिपेंड राहतं आणि फ्रिक्वेन्सीवर सुद्धा डिपेंड राहतं. पण कशावर डिपेंड राहणार नाही? इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट रेडिएशनवरती डिपेंड राहणार नाही. इट डज नॉट डिपेंड अपॉन इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन. तर हा झाला प्युअर थिअरॉटिकल पार्ट. ऑब्झर्वेशन नंबर 7 डिपेंडिंग अपॉन आइन्स्टाईन्स फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन. नाउ सी हिअर द लास्ट बट वन. इट इज अगेन मॅथमॅटिकल वन. ऑब्झर्वेशन नंबर 8. आता कायनेटिक एनर्जीची रिलेशन बघा, कंडिशनल पार्ट बघा. इफ कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी, बाहेर पडलेल्या इलेक्ट्रॉनची एनर्जी ही कलेक्टरला दिलेल्या स्टॉपिंग पोटेन्शियलनं जी पोटेन्शियल एनर्जी असते त्याच्यापेक्षा जर मोठी असेल, म्हणजे होणाऱ्या विरोधापेक्षा लावलेलं बल जास्त असेल, तिथं पोहोचणार तो. म्हणजे कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम जर पोटेन्शियल एनर्जीपेक्षा मोठी झाली, इलेक्ट्रॉन कलेक्टरपर्यंत पोहोचतात आणि कलेक्टरला पोहोचले की कलेक्टरचं करंट येणार, फोटो करंट विल फ्लो. कायनेटिक एनर्जी EV0 पेक्षा, V0 म्हणजे स्टॉपिंग पोटेन्शियल, त्याने येणारे पोटेन्शियल म्हणजे EV0, याच्यापेक्षा इमिट केलेल्या इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी जर मोठी असेल तर इलेक्ट्रॉन कलेक्टरपर्यंत पोहोचत असतात. कलेक्टरला पोहोचले कुठल्याही परिस्थितीमध्ये की करंट फ्लो झालं. दुसरा भाग, इफ कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम इज लेस दॅन पोटेन्शियल एनर्जी, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी मोठी झाली, निगेटिव्ह पोटेन्शियल कोणाचं? कलेक्टरचं, त्याची विरोध करण्याची क्षमता जास्त वाढली. जर विरोध करण्याची क्षमता जास्त झाली तर इलेक्ट्रॉन, कायनेटिक एनर्जी असलेले इलेक्ट्रॉन तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत, म्हणजे कायनेटिक एनर्जीचा लॉस मध्येच होतो.
म्हणून ते इलेक्ट्रॉन त्याच्यापर्यंत पोहोचणारच नाही. जर इलेक्ट्रॉन पोहोचले नाही, करंट फ्लो होणार नाही. फोटो करंट विल नॉट फ्लो. आता तिसरं आणि महत्त्वाचं बघा, हे छोटे छोटे फार महत्त्वाचे कन्क्लुजन बघा मॅथमॅटिकली. इफ कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम इक्वल टू EV0, म्हणजे कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी सारख्या झाल्या. इलेक्ट्रॉन इमिट तर होतील, म्हणजे पोहोचण्याची क्षमता आणि विरोध करण्याची क्षमता सारखी होते, म्हणजे इलेक्ट्रॉन पोहोचू शकत नाहीत. इलेक्ट्रॉन इमिट झाले, थोडेसे पुढे सरकले, पण ते कलेक्टरपर्यंत पोहोचत नाहीत. कलेक्टरपर्यंत जर इलेक्ट्रॉन पोहोचलेच नाही तर फोटो करंट होत असतं 0. ह्या झाल्या 3 कंडिशन. ग्रेटर दॅन असेल तर फोटो करंट होईल, लेस दॅन असेल तर फोटो करंट होणार नाही. इव्हन इक्वल टू जरी असली कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जीच्या, तरीही फोटो करंट होणार नाही, ते 0 असेल. इलेक्ट्रॉन इमिट होणार नाहीत. हे झाले 3 महत्त्वाचे ऑब्झर्वेशन्स एकात एक आलेले. वी कॅन राईट फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन ॲज. आता फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन आणखी कसं लिहिता येतं बघा आपल्याला. कशाच्या स्वरूपात? आता कायनेटिक एनर्जीच्या ऐवजी कायनेटिक एनर्जीच्या फॉर्ममध्ये एकदा, आणि परत त्याला आपण पोटेन्शियलच्या फॉर्ममध्ये सुद्धा एकदा मांडू शकतो. बघा आता हे कसं मांडलं. सो कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम इक्वल टू hν - φ0, ऑर कायनेटिक एनर्जीच्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच किती? EV0 इक्वल टू hν - φ0. मागच्या याच्यात घेतलं आपण, म्हणजे V0चं रिलेशन परत न्यूला कसं? फ्रिक्वेन्सीला. φ0 कसं? कॉन्स्टंट. आता याचा ग्राफ काढला तर कसा येतो तो बघायचा आपल्याला. बघा हा तो ग्राफ कसा येतो. त्याच्यात काय काय किमती असतील हेच पार्ट आणखी कसा मांडला पहा. V0 इक्वल टू ही इकडं नेलं, दोन्ही टर्मला डिव्हाइड करायला लावलं. सो V0 इक्वल टू h/e इंटू न्यू मायनस φ0/e. ईनं दोन्ही बाजूला ह्या भागाकार केला. तर V0 h/e कॉन्स्टंट, h प्लँकचं कॉन्स्टंट, E चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, φ0 वर्क फंक्शन, E कॉन्स्टंट. म्हणजे हे टर्म कॉन्स्टंट आलं, फ्रिक्वेन्सी फक्त बदलू शकते. म्हणजे न्यू V0चं रिलेशन स्टॉपिंग पोटेन्शियल कट ऑफ पोटेन्शियल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी. म्हणजे यांच्यातलं रिलेशन कसं आलं? लिनियर. आता त्याचं ग्राफ नीट बघा. हां, हे मागच्या वेळेसही पाहिला आपण, तोच ग्राफ इथं परत एकदा येईल बघा. फक्त कायनेटिकच्या ऐवजी इथं पोटेन्शियल आलं. कायनेटिक एनर्जीच्या ऐवजी स्टॉपिंग पोटेन्शियल, इकडं फ्रिक्वेन्सी जशाला तशी. एक्स इंटरसेप्ट ν0, वाय इंटरसेप्ट φ0/e. परत एकदा जसं तुम्ही फ्रिक्वेन्सी वाढत जाल तसं स्टॉपिंग पोटेन्शियल वाढत नाही. ν0 येतं, ν0च्या नंतर मात्र जसं तुम्ही फ्रिक्वेन्सी वाढवली तसं स्टॉपिंग पोटेन्शियल वाढत जातं. म्हणजे जितक्या फ्रिक्वेन्सीचे इलेक्ट्रॉन जास्त असतील तितकं त्यांना थांबवण्यासाठी स्टॉपिंग पोटेन्शियल जास्त लागेल. म्हणजे स्टॉपिंग पोटेन्शियलच्या निगेटिव्ह किमती वाढत जाणार. -5, -10, -15, -20 असं. त्याला म्हणायचं स्टॉपिंग पोटेन्शियलच्या इन्क्रीजिंग किमती ह्या अशा. आणि याचा स्लोप बघा काय येतो. डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल तर मधला कॉन्स्टंट जो असतो तो स्लोप असतो. या ग्राफचा स्लोप असतो h/e. हे एवढाच पार्ट तुम्हाला बाजूला विचारतात ऑब्जेक्टिव्हमध्ये. आणि याचा वाय इंटरसेप्ट पहा, φ0/e वर्क फंक्शन. इथं सुद्धा φ0 वर्क फंक्शन आलेलं. सो वर्क फंक्शन परत एकदा वाय इंटरसेप्ट ऑफ दिस ॲक्सिस, दिस ग्राफ. कशामध्ये ग्राफ आहे? फ्रिक्वेन्सी अगेन्स्ट स्टॉपिंग पोटेन्शियल और कट ऑफ पोटेन्शियल. V0 स्टॉपिंग पोटेन्शियल, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, इन्सिडेंट लाईटची फ्रिक्वेन्सी, आणि φ0 इज वर्क फंक्शन. हे झालं पूर्ण एक्सप्लेनेशन ऑब्झर्वेशन नंबर 8चं. आता शेवटचं ऑब्झर्वेशन बघा एकदा. ऑब्झर्वेशन नंबर 9 लास्ट. हे थिअरॉटिकल आहे. हे सर्व ऑब्झर्वेशनचं कन्क्लुजन आहे समजा थोडक्यात. सर्व ऑब्झर्वेशनहून असं लक्षात येते, फ्रॉम अबव ऑब्झर्वेशन इट इज क्लिअर दॅट मॅग्निट्यूड ऑफ फोटो करंट डिपेंड्स अपॉन इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन अँड पोटेन्शियल ऑफ द कलेक्टर. बघा कशावर डिपेंड राहिलं? इन्सिडेंट रेडिएशनची इंटेन्सिटी आणि पोटेन्शियल. हे पाहिलं आपण. पोटेन्शियल वाढवलं तरी फोटो करंट वाढत होतं. कोणत्या किमती कॉन्स्टंट ठेवल्या तर? फ्रिक्वेन्सी आणि इंटेन्सिटी. पोटेन्शियल आणि फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ठेवली तर इंटेन्सिटी वाढवली की फोटो करंट वाढत होतं. पण आता शेवटची ओळ नीट लक्ष द्यायच्यात. कलेक्टर बट नॉट ऑन फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन न्यू ॲज लॉंग ॲज. कंडिशन नीट लक्षात घ्या. ॲज लॉंग ॲज न्यू इज लेस दॅन ν0. समजा इन्सिडेंट लाईटची फ्रिक्वेन्सी ν0पेक्षा लहान असेल तर ते फ्रिक्वेन्सीवर डिपेंड राहत नाही. कोण? फोटो इलेक्ट्रिक करंट. पण इन्सिडेंट लाईटची फ्रिक्वेन्सीच्या विरुद्ध जर घेतलं आपण,
न्यू इज ग्रेटर दॅन न्यू 0 केलं तर मग फ्रिक्वेन्सी डिपेंड राहील इंटेन्सिटीवर आणि ॲक्सेलरेटिंग पोटेन्शियलवर सुद्धा. म्हणजे जर फ्रिक्वेन्सी न्यू ही न्यू 0पेक्षा लहान असेल तर फोटो इलेक्ट्रिक करंट येतच नाही, इंटेन्सिटी पोटेन्शियल किती असू द्या. पण फ्रिक्वेन्सी जर थ्रेशोल्डपेक्षा मोठी असेल मग फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ठेवून कशावर डिपेंड राहील, इंटेन्सिटीवर आणि पोटेन्शियलवर, ॲक्सेलरेटिंग पोटेन्शियलवर. आणि फ्रिक्वेन्सी जर वाढत नेली तर फ्रिक्वेन्सीवर सुद्धा. तेव्हा कोण किमती कॉन्स्टंट राहतील, इंटेन्सिटी आणि पोटेन्शियल कॉन्स्टंट राहतील. तर हे झाले ऑब्झर्वेशन्स टोटल, हे कन्क्लुडिंग आहे. तर हे ऑब्झर्वेशन थोडे व्यवस्थित बघा. थिअरॉटिकल प्रश्न याच्या पूर्ण मोठाच्या मोठा आला तर 3-4 मार्काला येऊ शकतो. डिराईव्ह आइन्स्टाईन्स फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन, एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट, एक्सप्लेन इट्स ऑब्झर्वेशन्स. दुहेरी बघा, कोणत्याही भागात केला तरी तोच पार्ट तुम्ही रिपीट केला तरी चालतो. म्हणजे ऑब्झर्वेशन एक्सपेरिमेंटचे आणि इक्वेशनचे, फक्त इक्वेशन मध्ये मध्ये आणावं लागतं तुम्हाला जर फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच्या इक्वेशन, आइन्स्टाईनच्या इक्वेशनचे आपण ऑब्झर्वेशन करत असू तर. इथं हा पार्ट आपला पूर्णपणे संपला. मी पूर्ण रिपीट केलं बघा हे. आता थोडंसं व्यवस्थित घरी अभ्यास करा, वाचून घ्याल. पुढचा भाग आहे, आता शेवटच्या टप्प्यात आहोत तो नंतर